संजय राऊत, मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे. मी संजय राऊत बोलतोय, गृहमंत्रालय कर्मचारी. 1 मिनिट देता हूं. थोड्या वेळाने समोरून उत्तर मिळालं, गृहमंत्री महत्वाच्या बैठकीत आहेत, मोकळे झाले की ते तुम्हाला फोन करतील. संजय राऊत, अर्जंट है. संजय राऊत यांच्यासोबत दिल्लीतील घरी उपस्थित मित्र हादरले आणि त्यांनी संजय राऊत यांना विचारलं, तुम्ही हे काय करताय? संजय राऊत, काहीच नाही, मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी बोलू आणि भेटूही शकतो. 10 मिनिटांनी गृहमंत्रालयातून फोन आला. गृहमंत्री कार्यालय कर्मचारी, गृहमंत्री जी बात करना चाहते हैं. अमित शाह. संजय जी बोलिए, आपने फोन किया था. संजय राऊत, अमित भाई, आपले राजकीय भांडण आहे आणि तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकता. अमित शाह, मैं समझा नहीं. संजय राऊत, मला टार्गेट करायचं असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे. ईडीला सांगा मला अटक करा. माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय? त्याने काय साध्य होणार आहे? आज कारण नसताना मुंबईत माझ्या मित्रांवर धाडी घातल्या, त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले. अमित शाह, संजय भाई, मुझे कुछ भी जानकारी नहीं, मैं देखता हूं. संजय राऊत, सर, आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे. एवढं ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी फोन ठेवला आणि त्यानंतर संजय राऊत यांना आशिष शेलार यांचा फोन आला. आशिष शेलार, संजयजी, काय प्रकरण आहे? मला अमित भाईंचा फोन होता, समजून घ्या म्हणाले. संजय राऊत, आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही. प्रवीण आणि सुजित यांना तू देखील ओळखतोस. माझं म्हणणं आहे, सरळ मला अटक करा आणि सुडाचा कंडू शमवा. इतरांना कशाला छळताय?